दिनांक 4 सप्टेंबर 1967 रोजी जन्माला आलेले श्रीयुत मिलिंद गोपीचंद पेडणेकर हे गेली कितीतरी वर्ष याच संघर्षमय वातावरणात वाटचाल करत आहेत. परंतु स्वामींची अनुभूती मिळाली आणि आज आयुष्य स्थिरस्थावर झाले. आपल्या ओळखीचा एक चेहरा. मुंबई महानगरपालिकेत नवनियुक्ती ही सुरक्षा रक्षक म्हणून झाली. सुरक्षा रक्षक म्हटलं की आवाजात ताठपणा. हे आपले सर बाकी लोकांविरुद्ध. नेहमी चेहऱ्यावर हास्य असलेला, परपत्रक तर त्यांच्या तोंडपाठ. ओळखल असाल तुम्ही. हा आपले पेडणेकर सर, मिलिंद पेडणेकर. मुंबई महानगरपालिकेत ते सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त झाले. सुरक्षारक्षकाची कारकीर्द सुरक्षित सांभाळून पुढील कार्यात त्यांनी यश प्राप्त केले. लिपिक म्हणून KEM रुग्णालयात पदार्पण केले. आपल्या कार्याच्या जोरावर कार्यनिपुण पद्धतीने मुख्यलिपिकाची धुरा सांभाळली. सगळ्या कर्मचारी वृंदाचे फेवरेट असे बनले. कर्मचाऱ्याचे कोणतेही काम बाकी असेल तर आधी कोणाच्याही चेहऱ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजे पेडणेकर सर. कामगार आस्थापनेचा कणा आहे. खंबीर उभे राहणारे. घोसू वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असताना कामाचा कोणताही व्याप नसतानाही त्यांनी KEM रुग्णालयात कामगार आस्थापना किचकट विभाग नेमला. त्यात स्वतःचं पेशीत कामकाज पूर्ववत करून पुन्हा किचकट असा प्रस्ताव विभाग नेमले. नेहमी हाताला काम पाहिजे असणारे आपले सर श्री मिलिंद गोपीचंद पेडणेकर दिनांक 1 ऑक्टोबरपासून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
बाबासाहेब आंबेडकर माझे आराध्य श्री स्वामी समर्थ माझे सगळे मित्र बंधूंनो भगिनींनो माझा मित्र मला वाटतं माझ्या जवळचे सगळेच आहे आणि त्यातल्या त्यात आता उपस्थित असलेले मला वाटतं वेळात वेळ काढून आलेले श्री चंद्रकांत सरपंच श्री किरण नडस साहेब मला वाटतं ते ऑन ड्युटी आले थँक्यू व्हेरी मच सर वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या समारंभासाठी आला माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं ते 98 नंतरचा प्रवास जो माझा आहे तर मला जे जे उपस्थित आहे तिथे संत भावाचा संबंध आहे सगळ्यांशी माझा मोठा भाऊ तो कधीच कोणत्या समारंभात काय कधीच बोलणार नाही पण इथे प्रत्येक इच्छा होते की बोलायचं हे माझ्यासाठी खूप आहे आणि म्हणून आमचं एक कुटुंब राहिलं प्रत्येकाचं एक बार एकमेकांवर जीव फार प्रेम आहे मला वाटतं त्याचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही ज्याचा त्याचा संपर्क आलाय तो मला वाटतं मला फक्त घरी माझा तर काय व्यक्ती होता काय होता एकमेकांना असतात तर मला वाटतं पण त्या माणसाने एकमेकांना मोठी त्यात वेळ काढून आलेले स्वामी स्वामी मंतर तुम्ही देऊन उपकार केलात तुम्ही माता पिता गुरु तुम्ही जगण्यातला सार तुम्ही ध्यानी मनी तुमचेच नाव तुमच्या चरणी द्या आम्हास ठाव हृदयात तुमचाच वास भक्तांचे स्वामी जीवन श्वास अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी माझे स्वामी यावे खरा मी कधी त्यांना सांगायचे मी माझ्याबरोबर पाहिजे माझ्याबरोबर ते कायम तिथे भांडायला असायचे त्यामुळे आता मला त्यांची एवढी खूप जाणवणार
हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, स्वामी. श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, बनो तुमचाच दास. तुमच्या पायी